ओ माय गॉड, हा व्ह्यू इथे आल्यानंतर नेहमीच इतकं प्रसन्न वाटतं की बस. आणि पप्पाची तर ही फेवरेट जागा आहे. इथे आल्यावर असं भारी वाटायचं की चला बाबा आपल्या माहेरी आलो तसं. तर तिथे जरा ते रेंटेड याच्यामध्ये तेवढं हाय हॅलो नमस्कार. कसे सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि उठलो आहेत आम्ही. इकडे मी ढोकळा बनवला आहे, बाजूला होतोय तोपर्यंत म्हटलं चला आपण व्हिडिओ चालू करू. आणि आज आम्हाला जायचं आहे आमच्या गावी, म्हणजे मूळ गावी. सो तिकडे एक कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे आम्हाला जायचं आहे. सो म्हणलं चला घरी पण जाऊयात आपण. खूप दिवसांनी आमच्या घरी जाणार आहोत आम्ही, म्हणजे जवळपास 1 वर्ष 1.5 वर्ष, सावलंच 1.5 वर्ष झालं. तर त्याच्या पहिले कधी आम्ही गेलेलो 1.5-2 वर्ष तरी झाले असतील साधारण. सो म्हणलं चला आज जाऊयात. आणि इकडे सावळ्या, आज आमचं सकाळी सकाळी कोणी आवरून घेतले बघायचं का? सगळ्यात पहिले आमची साऊ रेडी झाली आहे. हां है ना, सगळ्यात पहिली आंघोळ केली आणि दीदीला उठवतीये. दीदी दीदी. आणि आमची दीदी पण जागी असल्याच्या नंतर कशी म्हणते एकदम शहाण्या बाळासारखी, ओ बेटा काय झालं? त्या दिवशी तर ट्रॅव्हल्समध्ये हेच कंटिन्यू चालू होतं. ही म्हणणार दीदी दीदी आणि ती म्हणणार ओ बेटा काय झालं? कुठे दीदी? दीदी कुठे? उठवते तू दीदीला? हा उठव मग पटकन. आई तिकडे गेली ना? काय करते आई? काय करते आई? शंभू शंभू करते. हा मग तू दीदीला उठव पहिले. चल पटकन उठव. उठ दीदी म्हणा, उशीर होतोय. आई तिकडे गेली. हा दीदीला पहिले उठव आणि तिला म्हण उशीर होतोय, उठ मी रेडी झाले. हा उशीर जर झाला तर पप्पा आमचं काय नाही बँड वाजवतील. हा कारण पप्पा तिकडे आहेत गावी. आणि पप्पाने आम्हाला सांगितले स्ट्रिक्टली की 8-8:30 वाजता बरोबर तुम्ही निघा, म्हणजे तुम्ही 9:30-10 पर्यंत, आम्हाला 1.5 तास लागतो घरी जायला. सो 10 पर्यंत तुम्ही याल म्हणून. आणि आमचं अजून 7:45 वाजलेत आणि माझं सावरायचं बाकी आहे तसं, कारण मी ते माझं चालू होती नाश्त्याची तयारी. म्हटलं मी बनवते आणि ह्या आवरतील. तर ही पोरगी पण उठायला तयार नाहीये. उठवायचं मनूला, दीदूला उठवायचं. हा मग चल उठव पटपट आता. दी उठ मन, उठ. माझी आंघोळ झाली म्हणा, उठ पटकन. नाही उठत ना दीदी? का रे कसं झालं ढोकळा? छान झालं नक्की? पण जरा पटपट आवर, टाइमपास करू नको. उशीर झाला ना तर पप्पा आम्हाला हे करतील. सावड्या हाय, रेडी झाली तू? साव आणि मम्मा रेडी. इथे आमची मनू पण तयार. ओके हाय. आमचं हे पण बारकं हुशार झालं. हा बाहेर जायचं ना, मनू पण रेडी. ओके चलो निकलो बाहेर. चलो मम्मा हाय बोलो सबको. हाय. भाव द्यावा लागतो सगळ्यांना तर व्हिडिओमध्ये येतात थोडंफार. मनूचं असं चाललंय, आई इकडे पटकन, इकडे पटकन. सगळे जाणार आहेत बेटा, आपल्याला इथेच ठेवणार आहेत. गाडीत जायचं असं होतंय. माझ्या आईला कोणी घेतं का नाही, घेतं की नाही असं चाललंय. हा 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 आले चला निघायचं. चल भैया पटकन आवर जरा. किती टाइमपास चाललाय. पोरीच्या वरचं त्याचं असतं माहिती, ते केस विंचरणं, ते पावडर लावणं. हा पटापट आवर. चला आम्ही निघालोय आणि आमचं काही विसरलं नाही असं होतच नाही. सो माझा दुसरा फोन मी घरी विसरले आणि त्याच्यामुळे भैयाला परत जावं लागलंय. साऊ जरा पोच दे. शाहू ह्या दोघींचं कालपासून इतकं जमतंय की बस, म्हणजे दोघी मिळून कुटाने करतायत. आम्हाला असं वाटलं होतं की दोघी खेळतील त्याच्यामुळे जरा कुटाने कमी होतील, पण दोघी मिळून चाललंय त्यांचं सगळं सगळं चांगलं. चला तिथे लावू शकतो आपण. 8:30 म्हणून किती झाले रे? 9:15 वाजल्या. 11 तर आरामात होतील. बाबा बाबा किती झालाय आनंद. आई बॉटल घेतली, ही बॉटल दे. किती आनंद झाला ग बाबा बाबा बाबा. झोपायला ऊन आहे ना. मळ्यातलं काही कुठे जायचं? इकडेच का आपल्या घरी? इथंच बस.
किती वेळ चालले. बाबाला बोल ना तू, झोपेतून उठली नेमकी. कुठे नाही जायचं बाबाकडं. बाबाकडे का नाही ग? जायचं? हा? ही सावी आली ना. सावी म्हण ना. सावीला किती आनंद झाला. हा? बरं चला चला बाबाच्या घरी तर जाऊ चॉकलेट आपण. कोणाला देणार? चॉकी सावीलाच देणार, तुला नाही देणार. तुला नाही देणार मग चॉकी. घरी आलेत 2 वर्षानंतर. घराचा काय पालटच झालाय पूर्ण. हा? काऊ बेबी. काहीच राहिलेलं नाहीये. सगळं एक्स्ट्राचं सामान हे असं ठेवलंय फक्त. बघा आधीचं व्हिडिओचं तुम्ही बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येईल आधीचं कसं होतं घर आणि आता कसं दिसतंय ते. अरे वा. हा? अरे ते काऊचं तोंड दिसणार असं असं असं. इकडे बघ ना. ही काय नानांनी आणली का होय पप्पा? घरासमोर ठेवण्यासाठी फक्त. नानाला म्हणते हाऊस आहे. तिला किती मज्जा वाटायली. ए बाबा काही झालं तर ना ठेवायच्या आधीच. होय. त्यांना मज्जा वाटते. पहिले घरात आल्या आल्या एवढं मोठं मोठं असं इतकं भारी वाटत होतं आणि आता तेच 2 वर्षामध्ये एकदम. तुला नाही वाटत आहे काळा बदलल्यासारखं? पण पसरा नाही. पसरा पण आहे. पण शेवटी आपलं ते आपलं ना चांगलं वाटतं ना. म्हणजे जे औरंगाबादला फील येतं ते इथं जे फील येतं ते औरंगाबादला फिलिंग येत नाही ना. है ना? इथं आल्यावर असं भारी वाटायचं की चला बाबा आपल्या माहेरी आलो तसं. तर तिथे जरा ते रेंटेड याच्यामध्ये तेवढं बरं वाटतं का आता? कुठं. हा इथं छानच वाटतंय पण ते पहिल्यासारखं राहिलेलं नाही आता तेवढं असं म्हणून. नाही तर चांगलंच वाटतं. पप्पा तर असं अर्धे महिन्यातून 15 दिवस इथंच असतात. पप्पाला नाही करमत. हा पप्पाला मी कधी फोन करते तर पप्पा म्हणतात गावाकडे. पप्पाला कधी फोन करते पप्पा म्हणतात गावाकडे. हा हे पण तेच म्हणतात हे पप्पा गावाकडे होते ना. म्हणलं ते 2 दिवसाला ये जा करतात. ते कुठं काय आमच्या गावाकडे. तर घरी थोडा वेळ थांबलो. घरचाच एक कार्यक्रम होता तिथे गेलो होतो. त्याच्यानंतर जेवण वगैरे केली. भरपूर पाहुणे हे आले होते. तिथे मी काही शूट केलं नाही पण सगळ्यांना भेटून खरंच खूप छान वाटलं आणि खरं तर बऱ्याच दिवसानंतर भेटलो त्यामुळे अजून छान वाटलं. हे आहे आमचं घर. जे कोणी जुने सबस्क्रायबर आहेत ना त्यांना तर हे माहितीच आहे म्हणजे आतून पण सगळ्यांनी बघितलं आहे. पण जे कोणी नवीन आहेत तर त्यांच्यासाठी मी दाखवते. आता गावी येऊनच 2 वर्ष झाली जवळपास. म्हणजे मनू लहान होते तेव्हा तिला पण घेऊन आले होते. मग त्याच्यामुळे म्हणलं की आता परत कधी येणं होईल माहीत नाही. त्यामुळे मग आपण गावच्या मंदिरात पण जाऊयात. तर इथे दक्षिणमुखी मारुती आणि विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे त्याच्यामुळे तिथे पण आम्ही दर्शनासाठी गेलो होतो. दर्शन वगैरे सगळं घेतलं आणि परत त्यानंतर निघण्याची तयारी केली. काही घेणं देणं नाहीये ना ओळख ना पाळख. बरोबर गाडीवर जाऊन बसली. तुझी गाडी आहे का दादा ती? त्याला उतरून स्वतः बसली. काय खतरनाक आहे म्हणा तू. आज ऑलरेडी मला सगळ्यांनी म्हणून बसलेत की भक्तीची पोरगी गांधीनच आहे आणि ती आज ते प्रूव्ह करते. गाडी घेऊ आपल्यासोबत. गाडी घे चल. अरे गाडी घेऊ. चल ना बेटा. इथंच राहा. हो राहते का इथं? इथंच राहा मग. तुझी गाडी आहे का ती? तुझी गाडी आहे? हा बोलायला पण तयार नाही. गाडी चालली जा गाडीत बस. कोणाची गाडी? चल भैया त्यांची गाडी येते. ते तिकडे शांततेत बघत बसले तर मीच बघा. अरे आपल्या गाडीत घेऊन म्हणू हिला पण चल. घेऊ. हा घे मामा अशी गाडी घे. हा हीच घेऊ. हा चल. हा चलो असं नाही करू बेटू. तिकीट टाकतोय. हा बस. गावातून निघालो आणि त्याच्यानंतर ना आम्हाला मळ्यात जायचं होतं कारण मळ्यात नवीन घराचं बांधकाम चालू आहे काकींच्या. त्याच्यामुळे मग मी ज्ञानू आई पप्पाच्या आत्या हे असं सगळं मिळून चाललो होतो आणि मस्त असा व्ह्यू होता. संध्याकाळची वेळ होती आणि हे आहे तिथलं नवीन घर. आई ही मोसंबीची बाग काढली होती ना परत लावली का? हो ना कारण आपली पहिली होती तेव्हा ती काढलेली ना. हो का. आणि तिकडं पलीकडे होती ती तिकडे एक होती समोर ती बी काढली. काम चालू आहे अजून इथे. उघडं नाही आहे ना काही लेकरांना. इकडे हॉल किचन
किचन भरपूर मोठं झालंय. है ना? किचन वाटा त्या संभाजीनगरच्या सारखं. हो. बेडरूम मध्येच का? पप्पाचं असं झालं. आता तुम्ही कधी येताल नाही येताल माहित नाही. तुम्ही आज बघून जा काय ते. नंतर पूजेला या. नाही तर नाही. हे झाड हे मस्त झालेत पण आता. मस्त वाटतंय. पप्पा इथं काहीतरी लावून घ्यायला पाहिजे ना. घ्यायचंय. हा? कारण टाकीला चालत यायचं म्हणजे. 25,000ची रोली घेतली. आणि इथे एक पत्र्याची आपण काढू शकतो नंतर. 40,000. झालं. बरे दोघांसाठी छोटंसं आपलं. छान झालं. जय आंटीचं नाही ते जाऊ ना आपण बघायला आता. जाता जाता येऊ बघून काय आता. आलोच नाही ना. 2 वर्षानंतर आम्ही मानगावून म्हणू 2 वर्षाची नाही 2 महिन्याची होती तेव्हा आले होते. बघ पुरी आले का उचलत नाही. 2 महिन्याची होती म्हणून तेव्हा आलेले आणि त्याच्यानंतर आत्ता गावात येते. भारी वाटतं ना गावाकडे. आम्ही आता अंबरीच्या घरी आलोय. हा. जा ना मामा येतो आपला. थँक्यू आंटी. कशाबद्दल? अगं त्याला किती मार्क पडले त्या. हो का? 12वीला. अरे वा कॉंग्रॅच्युलेशन. आंटी आल्या का? आई घरी चल ना. हा हा ती मज्जाच वाटायली पोरींना एकदम. हो ना. मम्मी वाड्यातून आल्या तर वाड्याची सगळी शानच गेली असं आई म्हणते है ना. मला म्हणलं जातो का डबल पुन्हा जात असल्या जा म्हणतो. जातो का तू डबल. आई म्हणजे आता वाड्यात यायची इच्छा होत नाही. मम्मी आपण होत होतो तेव्हा जरा बरं वाटायचं. हळूहळू चांगलं केलं इथे पण तुम्ही. चांगलं केलं इथे पण. हो ना. आंटी चहा मस्त झालाय. छान लागतं. म्हणून सगळं पाणी सांडून देते तुमचं. म्हणून थकतच कशी नाही काय माहिती. कंटिन्यू तिचं काही ना काही चाललेलं आहे. भैया जायचं नाही म्हणतोय. पप्पा भैया जायचं नाही म्हणतो. ड्युटी ब्युटी सगळं सोडून देऊ म्हणे इथंच राहू. रिॲक्शन. नव्याचे 9 दिवस. हा असं पाहिजे असं 15 दिवसाला महिन्याला येत जा ना मग. हा ना किती छान. कसं सगळे असल्यामुळे ते अजून छान वाटतं. हा ना. मी किती वेळा म्हणलं मम्मीला फोन टेन्शन नाही. मला कसं पडेल. चला आंटी तुम्ही या आता. नुसतं येऊ असं शांतीला पण आले नाही. मम्मीकडून निघून ना आता परत आम्ही आमच्या मनात आलो आहेत. जे मी तुम्हाला या अगोदर पण दाखवलेले. पहिले त्या अगोदर नाही ह्या दोघींचं एक बघा. हे बघा बघितलं कालपासून हेच चाललंय बरं का आमचं. दीदी दीदी आणि दुसरी काय बेटा करून चाललंय. हळू समोर बघा जरा समोर बघा साऊ. कुठे चाललाय तुम्ही दोघी? तिथे. आणि हे बघा हे बघून आता तुम्हाला ओळखायला आलं असेल हा व्ह्यू.
इथे आल्यानंतर नेहमीच इतकं प्रसन्न वाटतं की बस. आणि पप्पाची तर ही फेवरेट जागा आहे. म्हणजे पप्पा जे काही आत्ता संभाजीनगरला राहतात आणि जे काही 10-15 दिवसातून इकडे येतात तर ते ह्याच्यासाठीच की त्यांना हे काही सुटत नाही आहे. हे झाडं झुडपं हे त्यांना भारी वाटतं इकडे आल्यानंतर. भरपूर नारळ आलेत ग. मागे आपण आलो होतो का ग तेव्हा छोटे छोटेच होते झाडं. काढायचे का ते दोन? काढूयात. काढता येतील का? पुरी दोघीच आहेत तिथं. येतील मग काय. त्या पोरीला आण ना इकडे. काय करताय ते? चालत चालत येत होत्या. नाही नाही नाही. अगं त्या आता तुम्हीच तर म्हणता करू द्या सगळं काय करायचंय ते. बघितलं दोघी कशा बसल्यात तिथे. मी आत्ताच पप्पाला म्हणत होते, पप्पालाच कंप्लेंट करत होते की मी की पप्पा त्यांना सांगा जरा, तुम्ही ओरडा जरा, त्यांना कोणाची भीतीच वाटत नाहीये, ते ऐकतच नाही. अरे तुझं काय चाललंय, हे करू नको ते करू नको ते करू नको, खेळू दे ना मनसोक्त. घ्या मनसोक्त खेळू दिलं की पोरींचं हे असे. मग आई कसं वाटते आईला इथे येऊन? मस्त. पण आईला तेवढं कनेक्ट नाही होत जेवढं पप्पाला होतं. हा ना, आई जिकडे जाईल तिकडचीच होऊन जाते. आईला इकडची आठवण पण येत नाही सध्या. आई अशा ह्याच्यात आहे. हा चला चला या, काही नाही होत, पडू दे या. मनू तर आज फुल एनर्जी मध्ये. त्या दोघी एकमेकात अडकल्या होत्या पायावर पडून जागा त्याला हलता येणार आणि वरडत्यात एकमेकात ए मनू अडकले होते. बघा शिडीवरून लगेच झालं चढणं चालू. अशी कशी विचित्र सारखी करते. म्हणजे आज तिने कहर केलंय माहितीये का. मम्मीकडे गेलो होतो आम्ही आणि डायरेक्ट मम्मीच्या जिन्यावरून ती वरती गच्चीवर. म्हणजे आम्हाला माहित पण नाही इकडून रस्ता आहे आणि ती गेली तोपर्यंत. अशी आज एकदम विचित्रपणा चाललाय तिचा. मनसोक्त खेळते, तिला इतकं आवडलंय हे की बस फुल एन्जॉय. पप्पानी सगळ्या प्रकारचे झाडं लावले होते पण पप्पा आता इथं कमी जास्त असतात म्हणून मग जरा हे झालेत झाड. इकडे करवंद लावलंय. आपल्याकडे येतो का नाही माहित नाही, पप्पानी तर लावलंय. शोचे आलेत ग चांगलं. हे काय झालंय फळांचे जे आहेत ना तर ते वानेरांनी ठेवलेले नाहीयेत. उद्या सुट्टीवर आहे का? हे पण बहुतेक डोंगराळ भागातच येतं त्यामुळे आपल्याकडे येईल की नाही माहित नाही. जाऊ दे, खेळू दे, करू दे मजा, काय करायची ते. साऊ मनू डोक्यात नको बेटा टाकू, डोळ्यात जाईल. रामफळ पण आलेत वाटतं आत्ता तिथे. रामनवमीला चालू होतेत ना? मला वाटलं चालू होते. ते 2 दिसतात तेवढे. हा हे काय इथे एक दिसतंय, वरती एक आहे. आम्ही होतो तेव्हा मनसोक्त खायचो यार रामफळ आणि सीताफळ. इकडे येऊन विकत काही पण किती पण स्वस्त महाग असलं तरी लिमिटेडच असतं जरा. घरचं असलं की मनसोक्त आणि टेस्ट पण छान असते शिवाय ओरिजिनल असल्यामुळं. आई काय चाललंय तुझं? कढीपत्ता. जोडमाळ्यात कशाला यायचं म्हणत होती तिने. आता बघा कढीपत्ता तोडणं चाललंय. मी तिला म्हणलं जाता जाता जाऊ तर म्हणून म्हणलं आई काही एवढी कनेक्ट नाही आहे. हा आईचा फक्त फायदा. चला चला आपल्याला जायचंय बेटा. मनू ये बाळा. आलोच आहेत तर पप्पा लगेच इकडे नारळ काढण्याच्या तयारीत. फ्रेश फ्रेश आपले घरचे नारळ. त्या दिवशी मामाने आणले होते, इतके गोड नारळ होते मामाचे पण. हा आणि तू काय म्हणत होती पाण्याचे त्याचे कसे? हा पाण्याचेच चांगले आहेत ना. मग तुम्हाला कसे पाहिजे होते? अच्छा मस्त सूर्य मावळतोय. नाही नाही म्हणता म्हणता आम्हाला झालेली तिथे 6:15 आणि आम्ही निघतोय. खरं तर इतक्या जागेवरून निघण्याची इच्छाच होत नाही. इतकं सुंदर आहे आणि पोरीने तर इतकी मजा केली आहे, त्यांना पण निघण्याची इच्छा होत नाहीये. म्हणजे सावीला तर असं धरून धरून ओढून ओढून आणले म्हणून. हा जो वेल आहे ना तो पप्पानी घरासमोर पण लावला होता आणि इतका छान फुलतो. हे बघा हे फुलं मधुमालती नाव वाटतं असं, पण खूप छान आहे. मस्त सूर्य मावळतोय. आता आम्हाला जाईपर्यंत 9 तरी होती.
घरी आलोत आणि येईपर्यंत इतका उशीर झाला, मग बाहेरूनच ऑर्डर केलं आणि त्याच्यानंतर आता खाऊन म्हणलं चला आपण ब्लॉग एंड करूयात, कारण मग अशी राहून गेलं. ऑलरेडी ब्लॉग इतका मोठा झाला आहे, कारण मला असं वाटतं की आपण सगळं रॉ ठेवूयात. गप्पा आहे, पोरींचं काय जे चाललंय ते जास्त व्हॉइस ओव्हर आणि हे ते करायला नको, म्हटलं तुमच्यासोबत सगळं एकदम रॉ गोष्टी शेअर करूयात. सो छान वाटलं गावी जाऊन आणि खूप दिवसानंतर खरं तर आम्ही गेलो, 2 वर्षानंतर. म्हणजे हा खरंच खूप मोठा टाईम आहे. आणि घरी पण गेल्यानंतर खूप छान वाटत होतं, कारण कसं असतं लहानपणापासून आम्ही तिथेच राहिलेलो, खेळलेलो, हे सगळ्या गोष्टी. सो त्या घरासोबत एक वेगळंच कनेक्शन आहे, जे इथे आल्याच्या नंतर आता आम्हाला वाटत नाही की माहेरी जरी आलो तरी पण असं हे. इथं गेल्याच्या नंतर ते वाड्यातले सगळे आंटी हे ते सगळ्यांना भेटून खूप छान वाटायचं. सो तसं एक छान वाटलं. आणि बाकी मुलींनी तर भरपूर मजा केली, अजून पण त्यांची एनर्जी कायम आहे. म्हणजे एवढी एनर्जी येते कुठून आहे दोघींमध्ये मला तर हेच नाही कळत. म्हणून तर फक्त तिथे मजा केली आहे, खेळणं नाही, खाणं नाही, आणि तरीसुद्धा अजून तिची एनर्जी तशीच आहे, अजूनही तिला मस्तीच करायची. सो असं आहे, पण छान गेलं एकंदरीत दिवस. बाकी आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून सांगा, कारण ऑलरेडी खूप मोठा ब्लॉग झाला तर म्हटलं चला आता जास्त काही बोलत बसायला नको आणि इथंच एंड करू आणि पुढे भेटूयात एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, खुश राहा, बाय.